हॅलो, हाय, नमस्कार. तर आज मुहूर्तमेढ आहे आमच्या काकूंच्या इथे. तर यांच्या काकांच्या मुलाचं लग्न आहे. तर लग्नाच्या आधी जे मानाचा कार्यक्रम होतो, तर त्यासाठी मी अशी तयार झालेली आहे. ही साडी मला काकूंनीच दिली होती, तर मी ती तयार केली आणि तीच या कार्यक्रमासाठी घातली होती मी ही साडी. नंतर मी त्यांच्या इथे गेले, तर असं छान डेकोरेशन चालू होतं. तर त्यांनी डेकोरेशनवाल्यांना सांगितलेलं होतं, तर त्या ताई खूप छान असं डेकोरेशन करत होत्या. बघू शकता तुम्ही, खूप छान असं जातं आहे, त्याचं जाताच्या आजूबाजूला असं डेकोरेशन केलेलं आहे, पानं वगैरे, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून. तर छान असं पत्रिका वगैरे ठेवून, छान झाडू, असं सगळं खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं, तुम्ही बघू शकता. तर खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहे, कारण की खूप कंटिन्यू प्रोग्राम चालू आहे आणि माझं एवढं मला टाईमच मिळत नाही आहे की मी व्हिडिओ शूट करून आणि ते एडिट करून मी पोस्ट करू म्हणून. तर जेवढं माझ्याकडनं शूट झालेलं आहे तेवढा मी हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि यापुढे पण जेवढं पण माझ्याकडनं शूट होईल तसे तसे व्हिडिओ येत जातील. तर प्लीज वॉच करा व्हिडिओ आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तुळजाभवानी हे आमच्या घराचं म्हणजे कुलदेवता आहे, तर छान त्यांची पण प्रतिमा मांडलेली आहे. नंतर ह्या आमच्या काकू आणि त्यांच्या वहिनी आहेत, नवरदेवांच्या मामी आणि नवरदेवाची आई. तर यांनी आधी छान अशा प्रकारे पूजा करून घेतली देवाची कार्यक्रम सुरू करण्याआधी. तर त्यांची पूजा चालू होती, म्हटलं चला शूट करून घेऊ. तर खूप छान प्रकारची मातेची जे तुळजापूरची देवी आहे त्यांची असं प्रतिमा छान मांडलेली आहे त्यांनी. आणि गजानन महाराजांचं पूजा करून घेतली. नंतर तुळजापूरच्या देवीची, नंतर विठोबा रुक्माई आहे तिथे, त्यांची पूजा करून घेतली व्यवस्थित. तर खूप लोक आलेले होते, तर एवढा काही व्हिडिओ असा व्यवस्थित शूट झालेला नाही आहे, पण जसा झालेला आहे तसा मी टाकलेला आहे. प्लीज तुम्ही वॉच करा. इथे त्यांनी फोटोग्राफर वगैरे बोलवलेलं होतं, त्यांचं पण फोटोशूट वगैरे चाललेला होता. नंतर जात्यावर हळद दळायचं होतं, तर हे आधी त्यांनी गहू वगैरे काय असते ते दळून घेतलं होतं. तर सगळ्या बाया छान 5 ज्या होत्या मानाच्या त्यांनी गहू दळून घेतले. नंतर ज्वारी वगैरे ते टिक्साचं जे असते ते दळून घेतलं. नंतर आम्ही फोटोशूट केला. तर हे अशा प्रकारे आम्ही फोटोशूट केला. हे जात्याचं थोडंसं काढून ते झटकून घ्यायचं होतं, तर ते साफ करत होते जात्याचं. इथे छान गाणं म्हणणं चालू होतं बाजूला काकूंचं, आणि यांचं दळण चालू होतं. म्हणजे इतकं छान वाटत होतं ना, खूप असं मंगलमय आणि घवघव वाटत होतं. नंतर आमचं सगळं मानाचं करून झाल्यानंतर फोटोग्राफर आले होते, तर त्यांनी आम्हाला पोज सांगितले वेगवेगळे, तर तसे पोज दिले आम्ही आणि आमचा फोटोशूट केला. नंतर त्यांना फोटो काढायचा होता इथे दळताना, तर त्याचा पण व्हिडिओ फोटो वगैरे काढून घेतले आम्ही. नंतर पापड वगैरे करायचे राहिले होते, तर हे मानाचे पापड करणं सुरू होते. आम्ही 5 जणींनी पापड वगैरे लाटून घेतले. तर हे जे आहे मामींच्या पायाला खूप म्हणजे असं लागलेलं होतं त्यांचं, तरीही त्या बसून लाटत होत्या पापड वगैरे. तर छान अशा 5 जणींनी आम्ही पापड वगैरे लाटलं, गप्पा गोष्टी चालू होत्या. नंतर हे बारीक करणं चालू होतं खलबत्त्यामध्ये, बत्ता जे तुम्ही काय म्हणता, आम्ही खलबत्ता म्हणतो. खूप लोक आलेले होते, छान इतकं खूप असं छान दणदण वाटत होतं, म्हणजे बस जिकडे तिकडे चहलपहलच होती. बघू शकता तुम्ही, पापड वगैरे, हळद टिक्सा वगैरे सगळं करून झालेलं होतं. नंतर हे जे आहे नवरदेवांच्या मामी इथे काहीतरी शिजवत होते, मला माहिती नाही एक्झॅक्ट, आता लक्षात नाही येत आहे. तर त्या स्वयंपाकाचं काहीतरी करत होत्या त्या, तर त्यांचा पण मी व्हिडिओ काढला. त्यांना खूप आवड आहे व्हिडिओ फोटो वगैरे काढायचा, तर म्हटलं तुम्ही उभे राहा, मी तुमचा व्हिडिओ काढते. अच्छा, ते ना रव्याचं काहीतरी शिजवत होते ते, आणि त्याचं अशा पापड बनवायचे होते वर टेरेसवर, तर त्याचा व्हिडिओ काही काढणं झाला नाही माझ्याकडनं. तर ते रव्याचं ते असं त्यांनी शिजवलं आणि आम्ही वर पापड टाकले. नंतर सगळा कार्यक्रम झाल्यावर वर टेरेसवर त्यांनी जेवणाची अरेंजमेंट केलेली होती, तर आम्ही सगळे लेडीज आहे आधी जेवून घेतले, नंतर जेंट्स जेवायला बसले. तर छान प्रकारे आमचं जेवण वगैरे झालं आणि छान असा कार्यक्रम आटपून झाला. नंतर घरी आले, तर बघितलं तर गॅस आहे ना फुल भरलेला होता, म्हणजे नवीन गॅस होता, पण त्याला आम्ही नॉब जो आहे गॅसचा तो बंद करून गेलो होतो. पण जेव्हा आम्ही सुरू केलं ना, म्हटलं आता चला आता दूध गरम करते, तर त्याची इतकी हवा जायची, म्हणजे त्यामधून इतकं गॅस बाहेर यायचा, त्याचा खूप आवाज येत होता.
तर मग इंडक्शनवरच मी दूध वगैरे गरम केलं आणि इथे आहे ना हे ते बघत आहे की कसं व्यवस्थित करता येईल. पण त्यांनी आधी ट्राय केलं खूप की गॅसचं नॉब व्यवस्थित म्हणजे त्याच्यातून गॅस बाहेर नाही गेला पाहिजे म्हणून. पण शेवटी त्यांनी मग ते नळी काढली आणि पुन्हा ते जे रेग्युलेटर असते ते चेंज करून आणलं गॅसचं. नंतर रेग्युलेटर चेंज करून आणल्यानंतर मी म्हटलं आता काय करायचं. तर सकाळी मी चणे भिजू घातलेले होते, वाटाणे नाही सॉरी चणे हरभरे. तर त्याचाच मी चण्याची उसळ किंवा भाजी जे आपण म्हणू शकतो ते मी बनवली आणि पोळ्या केल्या. तर मी नुसतं चणेच खाल्ले आणि या दोघांसाठी पोळ्या आणि चण्याची भाजी केलेली होती तर ते बनवलं. नंतर आमचं छान असं रात्री जेवण वगैरे झालं आणि सगळं आवरून झालं.